आम्ही दोघे ना राहिलेले आंबे उतरवतोय. पाऊस येईल असं वाटलं म्हणून अर्धे आंबे अगोदरच उतरवले होते आणि आता पाऊस गेला तर म्हटलं राहिलेले सुद्धा आपणच उतरूया. नाहीतर आम्ही कोणाला तरी बोलावून ते उतरवून घेतो. पण बरं झालं आम्ही उतरवले म्हणून आम्हाला कळलं तरी की यामागे सुद्धा भरपूर मेहनत आहे. आणि आज ना मला एका विषयावर बोलायचंय. कोणाचं मन दुखवायचं नाहीये. हे जे आंबे काढत आहोत ना, ते आम्हालाही फुकट नाही मिळत. कारण त्यासाठी ना आम्ही खत, पाणी, झाडांची देखभाल यावर वर्षभर खर्च करतो. आम्ही मुंबईला असताना सुद्धा या देखभालीसाठी सुद्धा ना आम्हाला पैसे मोजावे लागतात. आता हे मी तुम्हाला का सांगते, तर मी एका मुलीची रील बघितली होती. कोकणात ती पर्यटनासाठी आली होती आणि तिने एक झाडाचा आंबा तोडला आणि त्यासाठी म्हणे तिने ₹5,000 दंड भरला. हे सगळं ठीक आहे, पण त्या रीलच्या कमेंट बॉक्समध्ये ना बरीच लोक कोकणातल्या लोकांबद्दल वाईट बोलत होती. ते काही मला आवडलं नाही. कारण तिने जे कृत्य केलं ना ते चुकीचंच होतं. त्या बागायतदाराची वर्षभराची मेहनत आहे त्यामागे. असं कोणी येऊन जर एक आंबा तोडायला लागला ना, तर त्या देखरेखीसाठी सुद्धा त्याला तिथे एक माणूस उभा करावा लागेल. त्यासाठी परत त्याला एक ऍडिशनल खर्च करावा लागेल. सो हे चुकीचंच आहे. आणि बरं, आंबा उतरवल्यानंतर सुद्धा ना त्यामागे भरपूर मेहनत असते. लोकांना ना फक्त रिझल्ट दिसतो, पण मेहनत कोणाची दिसत नाही. धन्यवाद.